मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील विशालपूर नावाचे एक छोटेसे गाव. हे गाव विंध्याचल पर्वत रांगांच्या कुशीत वसलेले होते. गावात जेमतेम 2500 घरांची वस्ती. सभोवताली पसरलेली काळी कसदार जमीन, ज्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, गहू आणि हरभऱ्याचे पीक घेतले जाई. सकाळी सकाळी गावातून जाणाऱ्या तापी नदीच्या उपनदीचा खळखळाट आणि मंदिरातील घंटानाद ऐकू यायचा. पण या शांत दिसणाऱ्या गावाच्या गर्भात अनेक भयानक रहस्य दडलेली होती. याच गावात गजराज सिंग नावाचा एक शेतकरी राहायचा. गजराजचे वय साधारण 48 वर्षे होते. रापलेला गहूवर्ण, कपाळावर पडलेल्या रागीट सुरकुत्या आणि डोळ्यांत नेहमी एक प्रकारची क्रूरता दिसायची. गजराजकडे स्वतःची 10 एकर शेती होती, पण त्याचे मन शेतीत कमी आणि दारूच्या अड्ड्यावर जास्त असायचे. तो अत्यंत चंगूस वृत्तीचा होता. स्वतःच्या घरावर पैसे खर्च करताना त्याच्या जीवावर यायचे, पण संध्याकाळ झाली की मित्रांसोबत गावठी दारू पिण्यासाठी तो कितीही पैसे उधळायला तयार असायचा. त्याची पहिली पत्नी सुमित्रा एक अत्यंत सोशिक आणि कष्टाळू स्त्री होती. जेव्हा तिचे लग्न गजराजशी झाले तेव्हा ती फक्त 20 वर्षांची होती. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात गजराज नीट वागला, पण हळूहळू त्याचे दारूचे व्यसन वाढत गेले. सुमित्राला एक मुलगा झाला, ज्याचे नाव त्यांनी आर्यन ठेवले. आर्यन लहानपणापासूनच हुशार पण अबोल होता. वडिलांच्या रोजच्या दारूच्या नशेत होणाऱ्या राड्यामुळे तो घरात असूनही एकटा पडला होता. सुमित्राने आपल्या कष्टाने आर्यनला वाढवले. ती स्वतः दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायची आणि रात्री घरी आल्यावर गोधड्या विणून विकायची. तिची एकच इच्छा होती की आपल्या मुलाने शिकून या नरकातून बाहेर पडावे. आर्यनने कसेबसे 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, पण घरातल्या परिस्थितीमुळे तो मानसिकदृष्ट्या खचलेला होता. सुमित्राचे शरीर कष्ट करून थकले होते. एके दिवशी तिला जोरात ताप आला. गावातल्या सरकारी दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी सांगितले की तिच्या फुफ्फुसांत गंभीर संसर्ग झाला आहे आणि तिला इंदूरच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यायला हवे. गजराजकडे पैसे होते, पण ते त्याने दारूसाठी राखून ठेवले होते. असे आजार तर गरिबांना रोज होतात, देवाची मर्जी असेल तर वाचेल, असे निर्दयी उत्तर देऊन त्याने उपचारासाठी पैसे देण्यास नकार दिला. पैशांअभावी आणि योग्य उपचारांशिवाय सुमित्राने एका अंधाऱ्या रात्री दम तोडला. त्यावेळी ती फक्त 38 वर्षांची होती. आईच्या मृत्यूने आर्यनच्या मनावर खोल जखम झाली. त्याच्या मनात वडिलांबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली होती. आर्यन आता 18 वर्षांचा झाला होता, त्याचे शिक्षण सुटले होते आणि तो पूर्ण वेळ शेतात काम करू लागला होता. गजराजला मात्र पत्नी गेल्याचे काहीच वाटले नाही. उलट घराचे काम कोण करणार असा प्रश्न त्याला पडला. त्याचा एक जुना मित्र रामलाल, जो स्वतः एक नंबरचा धूर्त माणूस होता, त्याने गजराजला सल्ला दिला की अरे गजराज, या वयात तुला पुन्हा लग्न करायला हवे. एक तरुण मुलगी शोध, जी तुझे घरही सांभाळेल आणि शेतीची कामेही करेल. गजराजने सुरुवातीला विरोध दाखवला, पण घराच्या अव्यवस्थेमुळे तो तयार झाला. रामलालने खंडवा जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातील मुलगी सुचवली, जिचे नाव निशा होते. निशा 28 वर्षांची विधवा होती. तिचे पहिले लग्न अवघ्या 2 वर्षांत मोडीत निघाले होते, कारण तिचा नवरा एका अपघातात गेला होता. निशा दिसायला गोरीपान, मध्यम उंचीची आणि अत्यंत महत्वाकांक्षी होती. तिला गरिबीचा प्रचंड कंटाळा आला होता. जेव्हा गजराजचे स्थळ आले तेव्हा तिला सांगण्यात आले की तो मोठा जमीनदार आहे. ऐशोआरामाच्या आशेने निशाने गजराजशी लग्न करण्यास होकार दिला, पण तिला हे माहीत नव्हते की हे लग्न एका विनाशाची सुरुवात ठरणार आहे. लग्नानंतर निशा विशालपूर गावात आली. घराचे रूप पालटले. तिने घर आवरले, रंगरंगोटी केली, पण तिला लवकरच समजले की गजराज हा जमीनदार कमी आणि दारुडा जास्त आहे. आर्यनने निशाचा कधीच स्वीकार केला नाही. आईच्या जागी दुसऱ्या कुणाला तरी पाहणे त्याला असह्य व्हायचे. तो तिला निशा मावशी म्हणून हाक मारू लागला. निशाने सुरुवातीला त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न केला, पण आर्यनचा अबोलपणा तिला भिंतीसारखा वाटायचा. निशाच्या गरजा मोठ्या होत्या. तिला चांगले कपडे, दागिने आणि गावात मिरवायला आवडायचे. पण गजराज मात्र तिच्या प्रत्येक खर्चावर ओरडायचा. तो तिला साधी साडी घ्यायलाही पैसे देत नसे. जे खायला मिळतेय ते खा आणि गप्प रहा, अशा भाषेत तो तिचा अपमान करायचा. निशाच्या मनात या गरिबीमुळे आणि गजराजच्या वागण्यामुळे चीड निर्माण होऊ लागली होती. दुसरीकडे आर्यन आता तारुण्याच्या उंबरठ्यावर होता. वडिलांच्या वागण्यामुळे तो घराबाहेर जास्त वेळ घालवू लागला. त्याच्या एका मित्राने त्याला एक जुना स्मार्टफोन दिला होता. सुरुवातीला आर्यन फक्त गाणी ऐकायचा, पण हळूहळू त्याच्या हाताला इंटरनेट लागले. रात्रीच्या वेळी घरातले सगळे झोपले की आर्यन मोबाईलमध्ये तासनतास व्यस्त असायचा. मोबाईलवर चालणाऱ्या अश्लील जाहिराती आणि व्हिडिओजने त्याच्या कच्च्या मनावर गारूड केले. त्याच्या मनात चुकीचे विचार घर करू लागले. तो आता आपल्या सावत्र आईकडे म्हणजेच निशेकडे
एका वेगळ्या नजरेने बघू लागला होता. निशाला तिच्या खर्चासाठी पैशांची खूप गरज होती. एके दिवशी गजराजचा मित्र रामलाल घरी आला तेव्हा गजराज शेतात गेला होता. रामलालने निशाची असहायता ओळखली. त्याने तिला प्रलोभन दिले की जर तिने त्याला साथ दिली तर तो तिला हवे तसे पैसे पुरवेल. निशाने सुरुवातीला नकार दिला, पण पैशाच्या हव्यासापोटी तिने रामलालशी अनैतिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. हे गुपित खूप काळ टिकणार नव्हते. आर्यनला एकदा रामलाल आणि निशाच्या या गुप्ताबद्दल संशय आला. त्याने एक दिवस चोरून खिडकीतून पाहिले आणि त्याला धक्काच बसला. त्याने आपल्या मोबाईलमध्ये त्या दोघांचे काही फोटो काढले. आता आर्यनच्या हातात एक मोठे हत्यार आले होते. त्याच्या मनात जी सुप्त इच्छा होती तिला वाट करून देण्यासाठी त्याने या संधीचा फायदा घ्यायचे ठरवले. रात्रीच्या वेळी जेव्हा गजराज दारू पिऊन बेशुद्ध पडला होता तेव्हा आर्यनने निशाला ते फोटो दाखवले. निशाची बोलतीच बंद झाली. तिने पाय धरून विनवणी केली, गजराजला हे सांगू नकोस, तो मला मारून टाकेल. त्यावर आर्यनने एक भयानक अट ठेवली, जर तुला हे गुपित राहायचे असेल तर तुला माझ्या सांगण्याप्रमाणे वागावे लागेल. पैशाची हाव आणि बदनामीची भीती यामुळे निशाने आर्यनच्या मागण्यांपुढे गुडघे टेकले. अशा प्रकारे एकाच घरात दोन टोकाचे अनैतिक संबंध सुरू झाले, ज्याची माहिती गजराजला अजिबात नव्हती. घरातील वातावरण आता पूर्णपणे बदलले होते. वरून शांत दिसणारे हे घर आतून कुजलेले होते. निशा आता दुहेरी आयुष्य जगत होती. एकीकडे रामलालकडून तिला पैसे मिळत होते आणि दुसरीकडे आर्यनच्या दहशतीखाली तिचे शोषण होत होते. निशाने आर्यनला खुश ठेवण्यासाठी त्याच्या सांगण्याप्रमाणे वागण्यास सुरुवात केली. आर्यन आता शेतात जास्त काम करू लागला होता, जेणेकरून तो निशाला काही पैसे देऊ शकेल आणि तिचे तोंड बंद ठेवू शकेल. काही महिने हे चक्र असेच सुरू राहिले. निशाने नवीन दागिने, नवीन साड्या घेतल्या. गावात लोक चर्चा करू लागले की गजराज तर दारू पिऊन पडून असतो, मग या निशाकडे इतके पैसे कुठून येतात. पण कुणीही थेट बोलायची हिंमत केली नाही. मात्र सत्य जास्त काळ लपून राहत नाही. विशालपूरमध्ये होळीचा सण जवळ आला होता. गजराजला गावातल्या एका व्यक्तीने टोमणा मारला, गजराज, तू दारूच्या नशेत असतोस आणि तुझ्या घरात काय चालतंय तुला माहीत तरी आहे का? तुझा मुलगा आणि तुझी बायको आजकाल खूपच जवळ दिसतात. गजराजने त्या माणसाला मारले, पण त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तो त्या दिवशी दारू न पिताच घरी परतला. रात्रीचे 10 वाजले होते. गावात सर्वत्र शांतता होती. गजराजने घराचा मागचा दरवाजा उघडला आणि तो दबक्या पावलाने आत शिरला. आर्यन आणि निशाच्या खोलीतून कुजबूज ऐकू येत होती. गजराजने खिडकीतून डोकावले आणि त्याला जे दिसले ते पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याचा स्वतःचा मुलगा आणि त्याची पत्नी अशा अवस्थेत होते की गजराजचे भान सुटले. त्याने कोपऱ्यात ठेवलेली कुऱ्हाड उचलली. रागाच्या भरात त्याने खोलीचा दरवाजा लाथेने तोडला. आर्यन आणि निशा दोघेही घाबरून बाजूला झाले. गजराज ओरडला, तुम्ही माझ्या नावावर काळीमा फासलात. त्याने काहीही विचार न करता पहिली कुऱ्हाड आर्यनच्या खांद्यावर मारली. रक्ताची धार उडाली. निशा ओरडत बाहेर पळू लागली, पण गजराजने तिला केसाला धरून मागे ओढले. त्याने दुसरा वार तिच्या मानेवर केला. एकामागून एक वार करत त्याने दोघांनाही रक्ताच्या थारोळ्यात पाडले. निशाचा जागीच मृत्यू झाला तर आर्यन तडफडून शांत झाला. संपूर्ण खोली रक्ताने माखली होती. गजराज आता शांत झाला होता. त्याला आपण काय केले याची जाणीव झाली, पण पश्चाताप होण्याऐवजी त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे क्रूर समाधान होते. तो रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह तिथेच खुर्चीवर बसून राहिला आणि सकाळ होण्याची वाट पाहू लागला. सकाळी जेव्हा दूधवाला आला तेव्हा त्याला घराच्या मुख्य दरवाजातून रक्ताचे ओघळ बाहेर येताना दिसले. त्याने आरडाओरडा केला आणि गाव जमा झाले. काही धाडसी लोकांनी आत जाऊन पाहिले तर तिथे नरसंहार झाला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गजराज अजूनही तिथेच बसलेला होता. त्याच्या अंगावर रक्ताचे शिंतोडे होते. पोलिसांनी त्याला अटक केली. सुरुवातीला त्याने काहीही सांगण्यास नकार दिला, पण पोलिसांनी पोलिसी हिसका दाखवताच त्याने सर्व काही कबूल केले. हो, मी त्यांना मारले कारण त्यांनी माझ्याशी गद्दारी केली होती, असे त्याने निर्विकारपणे सांगितले. पोलिसांनी तपासादरम्यान आर्यनचा मोबाईल जप्त केला, ज्यामध्ये असलेले फोटो आणि व्हिडिओ पाहून या गुन्ह्यामागची गुंतागुंत उघड झाली. न्यायालयात हा खटला 1.5 वर्ष चालला. रामलालला देखील त्याच्या अनैतिक कृत्यामुळे आणि या परिस्थितीला खतपाणी घातल्यामुळे चौकशीला सामोरे जावे लागले. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की जरी अनैतिक संबंध ही चुकीची गोष्ट असली तरी कुणालाही कायदा हातात घेण्याचा आणि जीव घेण्याचा अधिकार नाही. गजराजला त्याच्या क्रूर कृत्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. विशालपूरच्या त्या छोट्याशा गावात ही घटना एक काळा डाग ठरली. दारूचे व्यसन,
पैशाचा हव्यास आणि इंटरनेटचा चुकीचा वापर यामुळे एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा कसा अंत होतो हे या घटनेवरून संपूर्ण देशाला कळाले. आजही विशालपूरमधील ते घर ओसाड पडलेले आहे, जणू काही ते येणाऱ्या पिढ्यांना सावध करत आहे. मित्रांनो, नवीन चॅनल असल्यामुळे प्लीज सबस्क्राईब करूनच जावा.